वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र शिराळा यांच्या विद्यमानाने समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागाव येथे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात शिराळा तालुक्यातील विद्यालयातील सर्वांच्यासाठी प्रश्नमंजुषा या उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली। या अभिनव उपक्रमामध्ये शिराळा तालुक्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागावच्या वतीने वनक्षेत्रपाल तथा सामाजिकरण वन विभाग यांच्या मार्गदर्शन करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार घेण्यात आले। आपल्यातल्या सर्व समाजाला सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांना पर्यावरण किती महत्त्वाचं आहे हे सगळे प्रश्न पर्यावरणावर निसर्गावर अवलंबून आहे। त्याच्यामुळे घाबरायचं काही नाही आहे, असं काही वेगळं काय आहे म्हणजे की आपल्या रोजच्या जीवनात जे आपलं आवश्यक आहे, जे आपल्या रोजच्या गरजा आहेत, जे आपलं सामाजिक कर्तव्य आहे, या अनुषंगाने मी प्रश्नमंजुषा कार्यक्रम आखलेला आहे। 5 प्रश्न आहेत। या 5 प्रश्नाची आपण अचूक अशी उत्तर द्यायची करूया। पहिल्या गटासाठी पहिल्या गटाचं नाव आहे दत्त विद्यालय कंदूर आणि या पहिल्या गटासाठी या प्रश्नमंजुषातील पहिला प्रश्न आहे, सर्वांनी नीट ऐकायचा आहे। उत्तम पर्यावरणासाठी वनक्षेत्राचे भौगोलिक क्षेत्र किती टक्के असतात? डॉक्टर सलीम खान यांचा जन्मदिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? विद्यार्थी मित्रांनो, तुमचा चौथा प्रश्न तुमच्या समोर टाकतोय। राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? आपल्या जवळच अभयारण्य आहे, नाव ऐकलेलं आहे तुम्ही। राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर येत असेल तर सांगू शकतोस? वाघासाठी हे उत्तर त्याने दिलंय, तर सर चुकीचं आहे। या गटाला आपण विचारूया। गवा हे करून झालेलं आहे रानगवा या राधानगरी अभयारण्य जंगलातील सफाई कामगार म्हणून प्रामुख्याने कोणत्या प्राण्यास ओळखले जाते? प्रश्न परत ऐका। जंगलातील सफाई कामगार म्हणून प्रामुख्याने कोणत्या प्राण्यास ओळखले जाते? उत्तर अगदी बरोबर आहे। 4 गट संपलेले आहेत आणि अंतिम गटासाठीचे प्रश्न माझ्याकडे आहेत आणि मी या गटासाठी पहिला प्रश्न विचारतोय। गटाने व्यवस्थित लक्ष द्या। आपल्या गटासाठी पहिला प्रश्न आहे, कोणत्या पक्षास शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते? उत्तर दिलेले कबूतर। उत्तर अगदी बरोबर आहे, अभिनंदन। निसर्ग पर्यटन स्थळ चौरंगीला कोणत्या भागात विणकर पक्षाचे खरके नर व मादी यामध्ये कोण पाळते? प्रश्न क्रमांक 7, सातारा जिल्ह्यातील फुलांचे वैभव असलेल्या पठाराचे नाव काय? उत्तर देताना तुम्हाला सूचना सर्वांनी दिलेल्या आहेत, शिक्षकांनी दिलेल्या आहेत। उत्तर देत असताना हात नाही करायचं, पटकन जागेवर उभं करायचं। इथे उत्तर पटकन जागेवर उभं करायचं आणि तुमचा जो जागेवर उभं राहण्याचा वेळ आहे तो मायक्रो सेकंडमध्ये, त्यामुळे तुम्हाला जे गुण मिळणार आहे हे तुमच्या ग्रास्पिंगवरती डिपेंड करतं। तुम्ही काय ग्रास्प केलं तेच तुम्हाला त्याची ऍक्शन घ्यायची, ऍक्शन आणि रिॲक्शन एवढं थर्ड यूज करायचं। ओके, 10 प्रश्न पूर्ण झालेले आहेत। गुणगान करणारे यांनी 11व्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि सर्व 3 क्रमांक 1 ते 5 यांचंही लक्ष प्रश्नाकडे असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 11 काळजीपूर्वक घ्यायचं। प्रश्न क्रमांक 11, जागतिक वसंतरा दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक वसंतरा दिन केव्हा साजरा केला जातो? गट क्रमांक 2 21 जून हा सण आलेला आहे। उत्तर दिलेलं आहे, 5 नंबर आहे। 5 नंबर 22 एप्रिल। 22 एप्रिल। उत्तर अगदी बरोबर आहे।
उत्तर बरोबर दिलेलं आहे. गट क्रमांक 5 आहे. काळजी सुरुवात. प्रश्न क्रमांक 12 कडे जात आहोत. प्रश्न क्रमांक 12 चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? गट क्रमांक 1 वारणा नदीचं उत्तर कधी दिलेलं आहे? उत्तर बरोबर. मतदान करणाऱ्या परीक्षकांनी मतदान दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 प्रश्न चटकन ऐकायचं झटकन उभं राहायचं याला आपण रॅपिड फायर याच्यासाठीच नाव दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 चांदोली जलाशयास कोणते नाव दिले आहे? गट क्रमांक 1 वसंत सागर वसंत सागर असे या चांदोली जलाशयाला दिलेलं नाव. गट क्रमांक 1 चे पुन्हा एकदा कौतुक. प्रश्न क्रमांक 14 सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे. कासव महोत्सव कोणत्या कासव प्रजातीचे जतन केले जाते? प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. कासव महोत्सव कोणत्या कासव प्रजातीचे जतन केले जाते? त्या प्रजातीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. कासवाच्या प्रजातीचं नाव. बघा कासव महोत्सव आहे जो कोणत्या कासव प्रजातीचे जतन केले जाते असा प्रश्न विचारला. तुमचा वेळ सर्वांचा वेळ संपत झालेला आहे. 3 2 1 सर आपण त्याचं उत्तर आहे ऑलिव्ह रिडली असे या कासव प्रजातीचं नाव आहे जो आताच गेल्या 2 महिन्यापूर्वी महोत्सव साजरा झाला आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. प्रश्नाचं नाव आहे प्रश्न क्रमांक 15 सर्वांसमोर उपस्थित आहे. झटकन आणि पटकन उत्तर द्यायचं. कोयना जलाशयास कोणते नाव आहे? कोयना जलाशयास कोणते नाव आहे? जलौघाकडे उभं राहायचं. शिवसागर हरित सेना कार्यक्रम कोणत्या विभागामार्फत साजरा केला जातो? विद्यार्थ्यांनी इको क्लब असं नाव सांगितलं. मराठी भाषा गट क्रमांक 1 या गटाने प्रश्न क्रमांक 16 प्रश्न क्रमांक 17 नरसोबाची वाडी येथे कोणत्या नदीचा संगम आहे? नरसोबाची वाडी येथे कोणत्या नदीचा संगम आहे? कोणत्या नद्यांचा संगम आहे? गट क्रमांक 1 उभा राहिला. कोयना आणि वारणा असे उत्तर आहे. उत्तर चुकीचे आहे. गट क्रमांक 3 उभा राहिला आहे. गट क्रमांक 3 कडे आपण जात आहोत. गट क्रमांक 3 पंचगंगा पूर्ण उत्तर आहे. पंचगंगा प्रश्न नाही. एक संगम दुसऱ्या नदीचं नाव सांगाल. ठीक आहे. त्याने एका नदीचं नाव दिलं तरी आपण तिसऱ्या गटाकडे पुढच्या गटाकडे जाऊ शकतो. मार्क मिळणार नाहीत. गट क्रमांक 2 आपल्याला उत्तर देत आहे. पंचगंगा आणि कृष्णा जवळपास उत्तर थोडे टक्के बरोबर आहे. आणि कृष्णा ज्यावेळेस कृष्णा आणि कोयना संगम कराडमध्ये प्रतिसंगम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव समाजाचं आहे. तिथं कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे. तिथून पुढे कृष्णा नदी म्हणून पुढे चालू झालं. प्रश्न क्रमांक 18 कडे आपण जात आहोत. प्रश्न क्रमांक 18 सर्वांचं लक्ष प्रश्नाकडे. राष्ट्रीय वन हुतात्मा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय वन हुतात्मा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? येस. गट क्रमांक 5 27 सप्टेंबर असे विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं. उत्तर चुकीचं आहे. 27 सप्टेंबर उत्तर नाही. अजून संधी आहे, वेळ आहे. गट नंबर 5 थोडक्यात उत्तर चुकवतात. गट क्रमांक 5 उभं राहिला त्याला संधी दिली जाणार नाही. आता नाही. थोडक्यात तुम्ही यापुढच्या पासून थोडक्यात आपण
शेवटचे 5 सेकंद. वेळ चार नंबर विद्यार्थी उतरले. 28 ऑक्टोबर उत्तर सरांनी आताच त्याचं उत्तर हे दिलंय. यानंतर तुम्हाला सरांनी अशी पण सूचना दिली होती, जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी कराल तेव्हा या स्वरूपाचे प्रश्न ते विचारले जातात. तुमचं जनरल नॉलेज किती चांगलं आहे या गोष्टी हे डेव्हलप होण्याचा एक मार्ग आहे. सर्वांनी यासाठी प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. वृक्षवती आम्हा सोयरे वनचरे हा निसर्ग मंत्र. पूर्ण प्रश्नाला एकदा उभं राहिले आहात तुम्ही. पूर्ण प्रश्न ऐकून घ्या अगोदर. सर्वांनी प्रश्न अगोदर पूर्ण ऐकून घ्यायचा. वृक्षवती आम्हा सोयरे वनचरे हा निसर्ग मंत्र कोणत्या संतांनी दिला? संत तुकाराम. उत्तर बरोबर आहे. आता जी घटना घडली ती प्रश्न न वाचता लगेच उभं राहत आहे. तर हा प्रश्न कारण याचे काय होतं, गुणगानामध्ये मूल्यांकनामध्ये व्यक्ती निष्ठता येऊ शकते. जेव्हा प्रश्न पूर्ण होतो तेव्हा उभं राहा. आता पहिल्यांदाच वेळ मिळणं सावध साहेब आपल्याला सांभाळून घेतलंय, पण पुढच्या वेळेस ही चूक होता कामा. ठीक आहे. 20वा प्रश्न आहे. प्रश्न पूर्ण घ्यायचा. प्रश्न क्रमांक 20. सर्वांचं लक्ष आहे. प्रश्न क्रमांक 20. पुन्हा एकदा सांगतो, सर्वांचं लक्ष आहे. राष्ट्रीय पक्षाचे नाव काय? सर्वांचं लक्ष. पुन्हा एकदा शेवटचे 5 प्रश्न आहेत आणि या शेवटच्या 5 प्रश्नांचे अचूक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार अशी आशा व्यक्त करतो. सर्व गटांना पुन्हा एकदा मी त्याचं मोटिवेशन मागवतो. पुन्हा एकदा सांगतो, हा रॅपिड फायर आहे. पुन्हा पूर्ण लक्ष. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा प्रश्न क्रमांक 21. काळजीपूर्वक ऐकायचा, झटकन आणि पटकन उभं राहायचं. सांगली जिल्ह्याच्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव काय? सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान गट क्रमांक 4. क्रमांक 1 उभा राहिला आहे. गट क्रमांक 4 सागरेश्वर उत्तर दिलेलं आहे. ओके. गट क्रमांक 1 कडे जाऊया. दोन्ही उत्तर दिलेलं आहे. 22वा प्रश्न तुमच्या समोर. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. कोणत्या हरणाच्या अंगावर पांढरे ठिपके असतात? कोणत्या हरणाच्या अंगावर पांढरे ठिपके असतात? हरण म्हणले बाळा. हरण म्हणले. 2. अजून वेळ आहे. संधी आहे. संधीचा सर्व होऊ शकतो. विचार करा, चर्चा करा. वेळ स्वतःच आहे. 5 4 3 2 1. वेळ संपली आहे. सर आपल्याला उत्तर देतील. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न एकदा पूर्ण झाला. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पूर्ण ऐकायचा. 3 नंबर उत्तर द्या. 5 जून. 3 नंबर दिलेला आहे. उत्तर बरोबर आहे. तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 पूर्ण झाला. शेवटचे 2 प्रश्न. या शेवटच्या 2 प्रश्नांमध्ये काय होऊ शकतं सांगता येत नाही. येतात की उत्तर की नाही हे आता लगेच आपल्याला कळणार आहे. यातील 24वा प्रश्न शांतपणे पूर्ण ऐकायचा आहे आणि नंतर उभं राहायचं आहे. दुसऱ्यांदा संधी दिली, तिसऱ्यांदा संधी दिली जाणार नाही. हा ग्रुपच बाद केला जाईल. याची नोंद त्या ग्रुपने घ्यायची. प्रश्न क्रमांक 24. बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? गट क्रमांक 1 चा पहिला विद्यार्थी उभा राहिला आहे.
अगदी बरोबर बोललेलं आहे. आम्ही सगळे आपला या संदर्भात किरकोळ होता आणि त्याच्यावर झाली होती. मराठवाडीवर 1896 रोजी डॉक्टर सैमान यांचा जन्म झाला होता. कर्नाळा आणि पक्षी अभयारण्यांच्या स्फोटित विद्यार्थ्यांवर त्यांनी उभारलेला आपण ओळखतो. डॉक्टर सैमान यांच्यावरती चित्रपट आला होता ज्यामध्ये अक्षय कुमार यांनी अभिनय केला होता. रजनीकांत यांची भूमिका असताना जो चित्रपट आहे आणि या व्यक्तीला ओळखलं जातं. प्रत्येकाच्या प्रश्न असणार उत्तर आज कळलेलं आहे. भविष्यात तुमच्यामध्ये संग्रहित ठेवा. आणि आता रॅपिड फायरचा शेवटचा आणि अंतिम प्रश्न, सर्वांचं लक्ष शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे उंची व वजन लक्षात घेता. उंची वजन लक्षात घेता जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? आता कुठून बसली त्यामुळे सरांनी 3 नंबरची गटाला संधी दिली आहे. शहापूर उत्तर आणि अशा प्रकारे रॅपिड फायरच्या 25 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या सर्व गटांचे प्रयत्न करणारे सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक कौतुक. आणि आता आपल्या 3 टीमसाठी पुन्हा आपण 5 प्रश्नांचा रॅपिड फायर राउंडिंग घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला किती गुण मिळतात काय तुम्हाला चर्चा करायची करा. देशात सर्वात जास्त वन कोणत्या राज्यात आहे? अमरावती असं उत्तर दिलंय याने. राज्य विचारलं आपण. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर चुकलेलं आहे बाळ. 2 जणांचे घ्या. आता उभं राहिलंय उत्तर प्रदेश. मिझोरम हे उत्तर. वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण सामाजिक क्षेत्र शिराळा यांच्या अंतर्गत तालुकास्तरीय राबवण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये तालुका स्तरावरती समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानिमित्त विद्यालयाचे हार्दिक अभिनंदन. तालुका स्तरावरच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या उत्तुंग यशाचा शिखर गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांचंही हार्दिक कौतुक. समाज विकास विद्यालय सागाव.